महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। धनंजय मुंडेंकडील खातं आता छगन भुजबळांना मिळणार आहे अशी देखील सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली। छगन भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं मिळेल असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। राष्ट्रवादीचे छगन भुजबळ उद्या सकाळी शपथ घेणार आहेत। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, छगन भुजबळांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। छगन भुजबळांना जे खातं धनंजय मुंडेंकडे होतं अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद ते त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं। सलग ही दुसरी वेळ असेल त्यांना हे खातं मिळण्याची, कारण गेल्या सरकारच्या कालावधीत देखील त्यांच्याकडे हेच खातं होतं आणि आताही त्यांना तेच खातं दिलं जातंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, अगदी कालपर्यंत अजितदादा नाशिक जिल्ह्यातल्या दौऱ्यावरती असताना छगन भुजबळ आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते आणि आज बातमी येऊन लागते की त्यांना उद्या मंत्रिपद मिळतंय, शपथ ते घेणार आहेत। काय तपशील? विशाल, खरं बघितलं तर छगन भुजबळ यांना ही शपथ घेण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे। हे आता लपून राहिलेलं नाहीये। खरं तर छगन भुजबळ यांना पहिल्याच मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांचं नाव असेल अशा प्रकारची अपेक्षा छगन भुजबळ यांना होती। मात्र छगन भुजबळ यांचं नाव पहिल्या विस्तारामध्ये नव्हतं आणि त्यानंतर छगन भुजबळ यांनी उघड नाराजी अजित पवार यांच्या विरोधामध्ये व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी अनेकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लॉबिंग केलेली होती। छगन भुजबळ यांनी मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली लॉबिंग आज कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते। सूत्रांकडून जर आपण बघितलं तर सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार उद्या छगन भुजबळ हे महाराष्ट्र राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची अर्थात मंत्रिपदाची सुरुवातीला शपथ घेतील आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं जे खातं आहे अन्न नागरी पुरवठा मंत्री, हे खातं छगन भुजबळ यांना मिळू शकतं अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। खरं तर हे खातं यापूर्वी देखील छगन भुजबळ यांनी सांभाळलेलं होतं आणि महाविकास आघाडीसोबत असताना छगन भुजबळांना अन्न नागरी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली होती। मात्र मध्यंतरीच्या काळात छगन भुजबळ लक्ष्मण, मी जरा तुला थांबवतोय। आपल्या बरोबर भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर आपल्या बरोबर आहेत। प्रवीण भाऊ, अशी माहिती मिळते की छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, आपल्याकडे काय माहिती? नाही, अशा प्रकारची कुठलीही अधिकृत माहिती माझ्याकडे नाहीये, कारण या संदर्भातला सर्वस्वी निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हेच त्या ठिकाणी घेतील आणि अर्थात अजितदादांच्या शिफारशीवर मी संमतीनेच अशा प्रकारचा निर्णय असेल। परंतु मला यामध्ये काहीच आश्चर्य त्या ठिकाणी वाटत नाही, कारण छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे कोणी काही बोललं तरी एक मास लीडर आहेत, लोकप्रिय ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि बरेच दिवस ते मंत्रिमंडळातनं बाहेर होते। वेगवेगळ्या प्रकारच्या वादविवाद, शंका कुशंका, त्यांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी येत होत्या आणि जर अशा प्रकारे यांना सामावून घेतलं जात असेल मंत्रिमंडळात तर निश्चितच त्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये। आणि भुजबळ साहेब एक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते निश्चितच आहेत, याविषयी कोणाचं दुमत असायचं काही कारण नाही। म्हणजे प्रवीण भाऊ, आपण या गोष्टीशी सहमत आहात की छगन भुजबळांसारखा अनुभवी चेहरा हा मंत्रिमंडळाच्या बाहेर राहता कामा नये, त्यांना मंत्रिपद मिळायला हवं? नाही, 100% छगन भुजबळ साहेबांची काम करण्याची पद्धत मला माहित आहे। एक आक्रमक नेतृत्व आहे, कल्पक नेतृत्व आणि लोकाभिमुख असं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारखा अनुभवी मंत्री या राज्याचा मंत्रिमंडळात येणार असतील तर जे महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न संकल्पना आहे त्याला त्यांचा हातभार लागेल, त्याच्या अनुभवाचा, कार्यक्षमतेचा स्वाभाविकच त्याचा उपयोग होऊ शकेल। पण धनंजय मुंडे नाहीत म्हणून आता छगन भुजबळ आणि मग यातनं त्यांची नाराजी दूर करूयात, काय म्हणायचं? याला कसं बघता आपण? नाही, खरं म्हणजे अगोदरच भुजबळ साहेब मंत्रिमंडळात असणं आवश्यक होतं, परंतु शेवटी त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय होता। परंतु आता कुठल्याही कारणाने का असेना त्यांचा जर मंत्रिमंडळात समावेश होत असेल तर मला वाटतं महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचा उपयोगच मंत्रिमंडळाला सरकारी ठिकाणी होऊ शकतो मत आहे। पण असं आहे ना की आधीच ते नाराज होते, त्यांना मंत्रिपद दिलं गेलेलं नव्हतं, पण आता ते दिलं जातंय, तर त्यांची खरंच नाराजी दूर होईल का? म्हणजे जर या बातमीत खरंच तथ्य असेल तर नाराजी दूर होईल का? बातमीत जर सत्य तथ्य असेल तर नाराजी व्हायलाच पाहिजे ना दूर, कारण
त्यांचा आग्रह तोच होता की माझ्यासारख्या एका मोठ्या जबाबदार नेत्याला जबाबदारी दिली जात नाही आणि मंत्रिमंडळ काही कारणास्तव प्रवीण दरेकरांशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण धनंजय मुंडेंकडील खातं हे छगन भुजबळांना मिळू शकतं. आत्ता क्षणाची मोठी बातमी. आणि उद्या छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून कळत आहे. आणि उद्या जर ते मंत्रिपदाची शपथ घेत आहे तर निश्चितच ही मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण मंत्रिपद मिळालं नाही म्हणून छगन भुजबळ हे नाराज होते. अगदी कालपर्यंत जर आपण पाहिलं तर अजित पवार हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना ते मात्र त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते. ते अजितदादांना काल भेटले नाहीत आणि अशा सगळ्या परिस्थितीत पुन्हा एकदा स्पष्ट होत होतं की छगन भुजबळ हे नाराज आहेत. छगन भुजबळांसारखा ओबीसी नेता, ओबीसी चेहरा, एक मास लीडर म्हणून छगन भुजबळांना ओळखलं जातं. एका हाकेवरती लाखोंची जनसंख्या जमा करण्याची ताकद ठेवणारा हा नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर राहूच कसा शकतो, अशी देखील मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठी चर्चा झालेली होती. मंत्रिमंडळ वाटपानंतर म्हणजे खाते वाटपानंतर चर्चा झालेली होती. पुन्हा एकदा जाऊयात आपण आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोड आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, विशाल, जसं आपण सांगितलं की छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाचे जसे ज्येष्ठ नेते आहेत, त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये लॉबिंग देखील सुरू केलेलं होतं. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची अनेक वेळा मंत्रिपदासाठी भेट देखील घेतलेली होती आणि त्यांना अपेक्षा होती की त्यांना ज्या वेळेला खरं तर मनोज जरांगे पाटील यांचं वादळ महाराष्ट्रभर होतं, त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेण्याचं काम अर्थात सरकारच्या बाजूने जर भूमिका मांडली असेल तर ती छगन भुजबळ यांनी उघडपणे मांडलेली होती. मनोज जरांगे पाटील यांचं जे वादळ होतं ते रोखण्याचं काम जे आहे ते छगन भुजबळ यांनी केलेलं होतं. आणि या सगळ्यामध्ये निश्चितपणे छगन भुजबळ यांना अपेक्षा होती की ज्या काळामध्ये आपण पक्षाच्या सोबत उभं राहिलो, ज्या काळामध्ये आपण पक्षाची बाजू मांडली, त्या काळात आपण पक्षाला आधार देण्याचं काम केलं, महायुतीला आधार देण्याचं काम केलं. त्यावेळेला मात्र त्यानंतर मात्र आपल्याला मंत्रिपद मिळेल अशा प्रकारची अपेक्षा छगन भुजबळ यांना होती. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला महायुतीची निर्माण झाली त्यावेळेला मात्र छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं आणि त्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जी आहे ती उघडपणे व्यक्त करून दाखवली. त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जे प्रमुख नेते आहे अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधलेला होता आणि त्यानंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली होती. आणि असं सगळं परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी अनेक ओबीसींच्या सभा घेतल्या. त्यांच्यावरती ज्या पद्धतीने अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधामध्ये राज्यभरामध्ये ओबीसींनी मेळावे घेतले आणि या मेळाव्यामधून छगन भुजबळ यांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र असं असताना देखील अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणाला फारसं गांभीर्याने घेतलं नाही. त्यानंतर मात्र छगन भुजबळ यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली लॉबिंग सुरू केली. अनेकदा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपण ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांचं वादळ महाराष्ट्रावरती गुंगावत होतं अशा परिस्थितीमध्ये आपण महायुतीची बाजू मांडली, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आपण उभं राहिलो. या सगळ्याची बाजू मांडत असताना त्यांनी अनेकदा आपल्याला मंत्रिपद मिळावं अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती. मात्र या सगळ्यावरती निर्णय झालेला नव्हता. मात्र जी आता सूत्रांकडनं माहिती मिळते त्या माहितीनुसार जे धनंजय मुंडे यांचं रिक्त खातं आहे अन्न नागरी पुरवठा मंत्री, ते छगन भुजबळ यांना दिलं जाणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता राजभवनामध्ये छगन भुजबळ यांचा मंत्री म्हणून शपथविधी होईल आणि त्यानंतर त्यांना अन्न नागरी पुरवठा मंत्री हे खातं यापूर्वी त्यांनी सांभाळलेलं आहे तेच खातं जे धनंजय मुंडेंकडे होतं तेच खातं त्यांना मिळू शकतं अशा प्रकारची देखील माहिती सूत्रांकडनं मिळते. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांकडनं ही माहिती दिलेली आहे की छगन भुजबळ हे उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील आणि उद्या पुन्हा एकदा छगन भुजबळ राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील आणि त्यानंतर त्यांना अन्न नागरी पुरवठा मंत्री अशा प्रकारचे जे खातं त्यांच्याकडे यापूर्वी होतं ते खातं त्यांना पुन्हा दिलं जाईल. विशाल, जसं आपण सांगितलं की ते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना यापूर्वीच मंत्रिपद मिळावं अशा प्रकारची त्यांची मागणी होती आणि निश्चितपणे हे तितकंच खरं आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतर जे ज्येष्ठ नेते आहेत, तटकरे असतील, यांच्याबरोबरचे छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते होते आणि पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना ते मिळालं नाही आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, अनेक ठिकाणी आंदोलनं केले, रास्ता रोको केला. छगन भुजबळांना मंत्रिपद मिळावं म्हणून अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली. मात्र तरी देखील अजित पवारांनी त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही. मात्र असं असताना आता अचानकपणे छगन भुजबळ यांचं मंत्रिपद म्हणून उद्या शपथ घेणं हे देखील एक महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्यामुळे छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. उद्या राज्यभर ओबीसी समाजाचे जे कार्यकर्ते जे आहे त्यांच्याकडनं जल्लोष केला जाईल अशा प्रकारची सगळी माहिती सूत्रांकडनं मिळते. मात्र छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी आता या सगळ्यामुळे दूर होईल का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. विशाल.
छगन भुजबळ नेमके आहेत कुठे, नाशिकमध्ये की मुंबईत? विशाल, काही वेळापूर्वी जी माहिती मिळाली त्यानुसार छगन भुजबळ आता एमईटीच्या त्यांच्या कार्यालयामध्ये अर्थात मुंबईमध्ये ते आहे आणि मुंबईमध्येच उद्या ते राजभवन येथे त्या ठिकाणी शपथ घेणार आहे आणि ते आज मुंबईमध्ये कालपासून ते मुंबईमध्येच आहे आणि मुंबईमध्येच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची काही 2-3 दिवसांपूर्वी भेट घेतली बरोबर. होती. ज्यावेळेला नाशिकमध्ये आज तुम्ही जसं सांगितलं की अजित पवार ज्या वेळेला नाशिकमध्ये होते त्यावेळेला छगन भुजबळ देखील नाशिकमध्ये होते. अजित पवार कळवणच्या दौऱ्यावर होते आणि छगन भुजबळ हे येवला मतदारसंघात होते. मात्र असं असताना ते त्यांच्या दौऱ्याला गेले नाही. तेव्हा देखील त्यांनी त्यांची नाराजी जी आहे ती त्यातून व्यक्त करून दाखवलेली होती. मात्र त्यानंतर रातोरात ते मुंबईला गेले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर जी काही सूत्र हल्ली त्यानुसार आता छगन भुजबळ हे मंत्री म्हणून शपथ घेणार उद्या सकाळी 10 वाजता. अशा प्रकारची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल.